आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे इथं जमा झालेले आहे. तर 25,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे इथं येत आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते अखेर शेतकरी बांधवांना SMS आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये जे की शेतकरी बांधवांना इथं प्रत्येकी मिळत आहे. तर पीक विमा कंपनीने इथं तातडीने त्याचप्रमाणे वेगाने वाटप इथं सुरू केलेलं आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये आणि बरेचसे जिल्हे यामध्ये पेंडिंगसुद्धा आहे. परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, पुणे, सोलापूर, सातारा. तर बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. सोलापूर झाल्यानंतर सांगली, अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना. तर या जिल्ह्यांमध्ये SMS आलेले आहेत आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. असं नाही की सर्व जणांना एकाच वेळी पैसे इथं येणार आहे. याचप्रमाणे आता नागपूर, वर्धा हे जे जिल्हे आहे पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 5 ते 7 दिवस लागू शकते. यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर झाल्याच्या नंतर गडचिरोली, धुळे, नंदुरबार, हिंगोली. तर आता या जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन आणि अप्रूव्हलची प्रोसेस इथं सुरू आहे. आता महत्त्वाची जे की यामध्ये सूचना इथं आलेली आहे. तर यामध्ये जे शेतकरी बांधव आहे तर सर्वांनाच 25,000 मिळेल असं नाही. पीक विमा रक्कम, नुकसान भरपाई सर्व यावरती तुमची भरपाई इथं ठरणार आहे. काही गावात जमा होत आहे, काही गावात अधिक काही पेंडिंग आहे. लवकरच इथं पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. आता यामध्ये सर्वप्रथम शेतकरी बांधवांचं काय, यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करायचं आहे. काय आहे, यादीमध्ये नाव आहे की नाही. यादीमध्ये नाव असेल तरच पीक विमा मिळणार आहे. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला पीक विमा टाकायचं आहे. पीक विमा PMFVY.gov.in या वेबसाईटवरती जा. बेनिफिशरी किंवा ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. आपला ॲप्लिकेशन नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज इथं मंजूर आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, रक्कम जमा झाली का, पॉलिसी तपशील संपूर्ण तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर आता कोणाला पैसे इथं मिळत आहे पीक विम्याचे, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे 72 तासाच्या आत नुकसान भरपाई कळवलेली आहे, ई पीक पाहणी केलेली आहे आणि बँक पासबुकला आधार लिंक आहे आणि DBT सुरू आहे. अशांना पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत, तर ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नसेल किंवा कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, अपूर्ण माहिती भरलेली होती, ई पीक पाहणी केलेली नाही, त्याचप्रमाणे 72 तासाच्या तुम्ही तक्रार केलेली नसेल, तर अशांना पैसे देणार नाही. SMS आला पण पैसे नाहीत. तर आता काही वेळा काय होते, शेतकरी बांधवांना SMS येते परंतु पैसे येत नाहीत. तर तुम्हाला 1 ते 2 दिवस वाट पाहायची आहे. पैसे खात्यामध्ये इथं येणार आहेत. पीक विम्याचे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम यामधून तुम्ही तक्रार देखील चेक करू शकता किंवा स्टेटस चेक करायचं आहे. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, पीक विमा टाका, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म काय आहे. याचप्रमाणे DBT प्रणाली सुरू आहे की नाही. थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांच्या बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे, KYC केलेल्या बँक पासबुकची आधार लिंक आहे त्याला, तर अशांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं आलेले आहे. आता SMS आला तर लगेच तुम्ही तपासा. त्याचप्रमाणे तुमचे जर पैसे आले नसतील तर 14447 जे की हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे यावरती कॉल करा आणि तुम्ही लगेच चेक करा की तुम्हाला पैसे इथं का आलेले नाही. तर यावरती कॉल केल्याच्या नंतर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आता ज्यांना कोणाला पैसे आलेच नसतील तर अशाने लेखी अर्ज द्या. याचप्रमाणे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, 7/12 आणि पीक पाहणी केलेल्याचा पुरावा. तर अशा शेतकरी बांधवांनी लेखी अर्ज द्यायचा आहे. तर तो लेखी अर्ज या पद्धतीने आहे. आता या नंबरवरती कॉल करायचा आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल किंवा तुमचा अर्ज अधिक पेंडिंगमध्येच असेल किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर लगेच तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि माहिती घ्या आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा आणि पीक विमा मिळवा. आता पीक विमा कंपनीला लेखी अर्ज आपण इथं देत आहे जेणेकरून पीक विमा आपल्याला लवकरात लवकर मिळेल. पीक विमा प्रतिनिधी त्याचप्रमाणे किंवा पीक विमा कंपनी व्यवस्थापक, पीक विमा कंपनीचे नाव नाही लिहिलं तरी चालेल, कार्यालयाचा पत्ता कुठे आहे ते टाकायचा आहे, दिनांक टाकायची आहे, पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज, महोदय महोदया. याचप्रमाणे मी खालील सही करणारा किंवा करणारी जे काही शेतकरी आहे, अर्जदार आहे, इथं तुमचं पूर्ण नाव, राहणार, तालुका, पत्ता जे काही आहे तुमचं टाकायचं आहे. मी चालू हंगामाचा पीक विमा योजनेअंतर्गत माझ्या शेतातील पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझी
माहिती खालीलप्रमाणे आहे. माझा अर्ज क्रमांक जे की पीक विम्याच्या पावतीवरचा तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं टाकायचा आहे. पॉलिसी क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक न चुकता व्यवस्थित टाकायचा आहे. कोणतं बँकेचं पासबुक दिलं होतं ते टाका. पिकाचे नाव टाका. त्याचप्रमाणे तालुका जिल्हा हे तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे. तर मी पीक नुकसानीची माहिती नियमानुसार दिलेली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तरी अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. म्हणून आपणास विनंती आहे की माझ्या अर्जाची तात्काळ तपासणी करून लवकरात लवकर पीक विमा रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू स्वाक्षरी नाव, त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 आणि ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा, त्याचा स्क्रीनशॉट. आता ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा कसा मिळेल, तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच बघा. ई पीक पाहणीच्या माध्यमातून 25,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच बघा. तर आता पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते केंद्र सरकार, राज्य सरकार जे तब्बल 1400 कोटी रुपये जे की सरकारकडून इथं वाटप होत आहे. पीक विमा कंपनीला तातडीने आदेश दिलेले आहे. तर आता टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे